हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आयोगाची आन्सर की आलेली आहे कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षेची. ठीक आहे. काल आपण लेक्चर घेतलं होतं, त्यामध्ये आपण सांगितलं होतं की सेफ स्कोर जो आहे तो काय असू शकतो. मागच्या वर्षी जेवढा कट ऑफ होता तेवढा जर तुम्हाला येत असेल तर तो सेफ स्कोर आहे असं मी सांगितलं होतं. आणि फक्त ओपन कॅटेगरीसाठी सांगितलं होतं. परंतु आजच्या लेक्चरमध्ये मी कॅटेगरी वाईज कट ऑफ जो आहे तो कुठपर्यंत जाऊ शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा बदल कुठे झालेला आहे ते मी तुम्हाला सांगतो. काल जेव्हा सेशन घेतलं होतं तेव्हा सांगितलं होतं की आन्सर की येऊ द्या, त्यानंतर कॅटेगरी वाईज प्रॉपर कट ऑफ जो आहे तो मी सांगेल. आता सगळ्यात महत्वाचा बदल कुठे झालेला आहे की ज्या विद्यार्थ्याला 57 मार्क हे आन्सर की यायच्या आधी वेगवेगळ्या क्लासेसच्या आन्सर की बघितल्यानंतर येत होते, त्याच्या मार्कांमध्ये जवळपास 3 ते 4 मार्कांचा फरक पडलेला आहे. ठीक आहे. ज्याला 57 होते तो 54 पर्यंत आलेला आहे, ज्याला 54 होते तो 51 पर्यंत पोहोचलेला आहे. आणि हा फरक मॅक्सिमम विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावरून आपल्याला एक असं लक्षात येत आहे की जो विद्यार्थ्यांचा जो स्कोर येत होता तो डाऊन साईडला आपल्याला दिसत आहे. आणि डाऊन साईडला दिसत असल्यामुळे कट ऑफ जो आहे तो सुद्धा खाली येण्याची आता शक्यता आहे. ठीक आहे. तर कॅटेगरी वाईज जो कट ऑफ आहे तो मी तुम्हाला सांगतो. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सेफ स्कोर सांगितला होता. ओके. त्यानंतर आन्सर की आल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचा जो सर्वे आहे तो आपण केला आणि त्यांचे जे मार्क्स आहेत त्या मार्क्समध्ये हा बदल जो आहे तो आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता पुढे जाऊया आपण. चला बघा, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता तो होता 51.25. मागच्या वर्षीचा पेपर जो आहे तो सोपा होता, कठीण होता. त्याच्या आधीचा पेपर सोपा होता म्हणून 62 पर्यंत कट ऑफ गेला होता. मागच्या वर्षीचा कठीण होता म्हणून 51.25 पर्यंत गेला होता. आणि या वर्षीचा जो पेपर आहे, या वर्षीचा पेपर सुद्धा कठीण नव्हता, परंतु लेंदी खूप जास्त होता. त्यामुळे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग पर्यंत विद्यार्थी जे आहेत त्यातले बरेचसे विद्यार्थी पोहोचू शकले नाही. जे पोहोचले त्यांनी काहीच प्रश्न जे आहेत ते सोडवू शकले. त्यामुळे मागच्या वर्षीच्या पेपर सोबत आपण या वर्षीच्या पेपरची जर तुलना करतो म्हटलं तर इक्वल जी हार्ड आहे ते हार्ड आपल्याला पाहायला मिळतो. पण सोबत तो लेंदी होता. ठीक आहे. म्हणजे विद्यार्थी जे आहेत ते प्रश्न सोडवताना कन्फ्यूज होत होते. आणि त्यामुळे बरेचसे प्रश्न जे आहेत जे सुरुवातीला सोडवले तर नंतर असं वाटतं की अरे हे प्रश्न आपले चुकलेले आहे. म्हणजे ट्रिकी पेपर होता थोडाफार. आणि त्यामुळे आपल्याला जो मार्क्स आहेत ते मार्क्स थोडे डाऊन साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. जर आपण एक कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर हिस्ट्री हा जो विषय आहे या विषयामध्ये 6 पर्यंत प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवले आपल्याला पाहायला मिळत आहे आउट ऑफ 10 मार्क. ठीक आहे. जिओग्राफी या विषयामध्ये सुद्धा 6 पर्यंत प्रश्न बरोबर सोडवले आउट ऑफ 10 मार्क हे आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. त्यानंतर इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये 12 पर्यंत प्रश्न जे आहे ते आउट ऑफ 15 बरोबर सोडवले असं आपल्याला पाहायला मिळत आहे. हा ट्रेंड दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण इकॉनॉमिक्स मध्ये जर गेलो तर इकॉनॉमिक्स मध्ये 10 पर्यंत प्रश्न जे आहे ते बरोबर सोडवले किंवा सोडवता येण्यासारखे होते हे आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. त्यानंतर सायन्स हा जो विषय आहे त्यामध्ये सुद्धा 10 पर्यंत प्रश्न बरोबर सोडवले हे आपल्याला पाहायला मिळत आहे विद्यार्थ्यांचे. त्यानंतर करंट अफेअर्स जो आहे तो मात्र याच्यामध्ये पॅटर्न जो आहे तो थोडाफार चेंज झाला आहे. इव्हन सगळ्या पेपरचा जो पॅटर्न आहे तो आपल्याला चेंज झालेला पाहायला मिळत आहे. कारण या वर्षी जे आहे असं होऊ शकते की पेपर सेट करणारे जे लोक आहेत ते बदललेले असू शकतात. त्यांचा अप्रोच जो आहे तो बदललेला आहे. यावरून आपल्याला तो अंदाज बांधता येतो. आधीचे जे पेपर तयार करणारे लोक होते त्यांचा अप्रोच थोडासा वेगळा होता. आपल्याला हा अप्रोच जो आहे तो राज्यसेवेच्या प्रिलिम मध्ये पाहायला मिळाला आणि कंबाईनच्याही प्रिलिम मध्ये पाहायला मिळत आहे. प्रश्न विचारण्याची पद्धत जी आहे ती चेंज होत आहे. ठीक आहे. म्हणून अभ्यासाची पद्धत सुद्धा इथून पुढे आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. करंट अफेअरमध्ये जे 15 प्रश्न विचारला गेले त्यातले 7 एक प्रश्न जे आहेत ते तुम्ही सोडवण्यासारखे होते मॅक्सिमम. आता राहिला मॅथ अँड रिझनिंग. तर मॅथ अँड रिझनिंगचा जो 20 मार्काचा विषय होता, 20 प्रश्नांचा विषय होता, तर खूप चांगला क्वालिटीचा विद्यार्थी ज्याची भरपूर प्रॅक्टिस आहे, ज्याने मेन्स बऱ्याचदा दिलेले आहे, तो मॅक्सिमम 6 ते 7 प्रश्नांपर्यंत पोहोचू शकत होता. कारण इथे वेळच मिळाला नाही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना. ठीक आहे. म्हणून आपण इथे ऍव्हरेज पकडताना 5च मार्कांचा ऍव्हरेज आपण पकडायला पाहिजे, कारण एवढे विद्यार्थी आपल्याला नक्की सापडतील. तर आता मार्क किती झाले बघा बरं. 3 दुने 12, 12 दुने 24 अधिक 10, 34 अधिक 10, 44 अधिक 7, 51 अधिक 5, 56. ठीक आहे. 56. आता ज्या विद्यार्थ्यांनी 56 प्रश्न जे आहेत हे करेक्ट सोडवले, यासाठी त्यांनी किती प्रश्नांमध्ये रिस्क घेतली असेल, तर ऍटलिस्ट 30 ते 35 प्रश्नांमध्ये त्याने रिस्क घेतलेली असेल. 1:4 निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही. जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नांचे मार्क मायनस होणार. मग जर समजा आपण ऍव्हरेज पकडू 30 चुकले असेल, 30 चुकले असेल म्हणजे किती मार्क कमी झाले, 7 चोक 28. बरोबर. म्हणजे जवळपास 7 मार्क जे आहे ते कमी होऊ शकतात.
म्हणजे इथे आता विद्यार्थ्याचा जो स्कोर आहे तो 49 बरोबर आलेला असू शकतो. किती बरोबर आला असेल? 49. ठीक आहे, कारण आन्सर की जी आहे ती आन्सर की मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मार्क आपल्याला कमी होताना दिसत आहे. म्हणून आपण हा जो कट ऑफ आहे एक्झॅक्ट कट ऑफ या इथे डिक्लेअर करत आहे. काल तुम्ही म्हणाल सर काल तर तुम्ही लेक्चर घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी सेफ स्कोर सांगितला होता की मागच्या वर्षीच्या कट ऑफ एवढे जेवढे मार्क आहे पोरांना त्यांनी मेन्सची प्रिपरेशन सुरू करा, हा सेफ स्कोर आहे. परंतु आता आपल्याला ही स्थिती जी आहे मार्कांची ती डाऊन साईड दिसत आहे. म्हणून मी तुम्हाला हा जो कट ऑफ आहे तो सांगताय. मग आता ह्या 49 मध्ये कमीत कमी 2 पर्यंत जाऊ शकतं किंवा 1.5 पर्यंत जाऊ शकतं आणि जास्तीत जास्त 1 मार्क जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे इकडे 50 पर्यंत कट ऑफ जो आहे तो जाऊ शकतो. ओके, आणि इकडे जो कट ऑफ आहे तो 47.5 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना या रेंजमध्ये मार्क आहे त्यांनी मेन्सची तयारी सुरू करायला हरकत नाही. मग आता कॅटेगरी वाईज आपण केलं तर किती, म्हणजे अंदाजे हा जो कट ऑफ सांगतोय तो अतिसंभाव्य आहे. ठीक आहे, म्हणजे हा मी आयोग नाहीये, मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगणार नाही की एवढा लागेल. मी तुम्हाला सांगेल की या रेंजमध्ये तुम्हाला कट ऑफ जो आहे तो जाऊ शकतो. ठीक आहे, 49, कारण 3 मार्कांचा जो फरक आहे 3 ते 4 मार्कांचा फरक विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण पेपर ट्रिकी असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आधी वाटत होतं, कारण बरेचसे विद्यार्थी काही प्रश्नांबाबत डाऊटफुल होते आणि ते प्रश्न चुकण्याची शक्यता जी आहे ती त्यांना वाटत होती आणि बरोबर येण्याची पण वाटत होती, पण की आल्यानंतर ते प्रश्न चुकलेले आहे. ओके, चला आता पुढे जाऊ. बघा, जर ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला मेल आणि फिमेल, तर मेलचा जो कट ऑफ आहे तो 49 प्लस 1 मायनस 1.5 इथपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे 47.5. ठीक आहे, आणि इकडे 50. समजलं? म्हणजे मागच्या वर्षीच्या कट ऑफला या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो बीट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे कमी येऊ शकतो कट ऑफ, असं मला म्हणायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर फिमेल जो आहे तर फिमेलचा 3 मार्क जे आहे ते कमी पकडा, म्हणजे जवळपास 46 प्लस 1 मायनस 1.5. ठीक आहे, हा झाला ओपन कॅटेगरीच्या महिला आणि ओपन कॅटेगरीचा मुलगा म्हणजे मेल कॅटेगरी यांच्या कट ऑफ मध्ये हा जो फरक आहे हा फरक तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, तर ही जी रेंज आहे ही रेंज असू शकते. त्यामुळे या मार्कांच्या वर असणाऱ्या मुली, ठीक आहे, आणि या मार्कांच्या वर असणारे मुले यांनी मेन्सची जी तयारी आहे ती मेन्सची तयारी तुम्ही नक्की चालू करा. समजलं का? येस. त्यानंतर आपण जाऊया एससी कॅटेगरीकडे. एससी कॅटेगरीमध्ये 47 प्लस 1 मायनस 1.5 एवढा जो कट ऑफ आहे तो मुलांचा येऊ शकतो. मुलींचा जो कट ऑफ आहे हा मुलींचा कट ऑफ 44 प्लस 1 मायनस 1.5 इतका येऊ शकतो. ठीक आहे, एससी कॅटेगरीमध्ये. त्यानंतर मी मेन सांगतोय हा. त्यानंतर एसटी कॅटेगरीमध्ये जाऊया. एसटी कॅटेगरीमध्ये मुलांचा जो कट ऑफ आहे, मुलांचा कट ऑफ तो 44 प्लस 1 मायनस 1.5 जाऊ शकतो. आणि मुलींचा जो कट ऑफ आहे तो 41 प्लस 1 मायनस 1.5 जाऊ शकतो. ठीक आहे, हे जे मार्क आहे हे हे माझा अंदाज आहे. आलं का लक्षात? हा माझा अंदाज आहे, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते, परंतु तुम्ही रिस्क घेण्यापेक्षा 1-2 मार्क तुम्हाला कमी असेल, म्हणजे 41 एक्झॅक्टली तुम्हाला नसेल, पण 41 पेक्षा 1.5 कमी असेल तरी तुम्ही मेन्सची तयारी सुरू करा. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही मेन्सची तयारी सुरू केली, जीएसचा अभ्यास तुम्ही करता, मराठी इंग्रजीचा पण तुम्ही करता, येणारी ग्रुप सी ची परीक्षा 2-3 महिन्यामध्ये आपली असणार आहे, त्याला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. आणि इथून पुढे येणारी जी कंबाईनची पूर्व परीक्षा आहे ग्रुप बी ची पुढच्या वर्षीची, त्याला सुद्धा त्याचा फायदाच होणार आहे. ठीक आहे, म्हणून तयारीला लागायला हरकत नाही. आता आपण ओबीसी कडे जाऊया. ओबीसी ही जी कॅटेगरी आहे ती आता मोठी झाली. मराठा समाज जो आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेला आहे. तर ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ सुद्धा 49 प्लस 1 मायनस 1.5 पर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा महिलांचा कट ऑफ 47 प्लस 1 मायनस 1.5 जाऊ शकतो. ठीक आहे, महिलांचा. त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांची चांदी आहे. एसटी कॅटेगरीपेक्षा मागच्या वर्षी कट ऑफ कमी लागला,
हे आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आणि आता ओपन कॅटेगरीला सुद्धा जागा असल्यामुळे कॅटेगरीतून ओपन कॅटेगरीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण सुद्धा राहू शकते. मागच्या वेळेस ओपन कॅटेगरीला जागा कमी होत्या, फारच कमी होत्या. त्यामुळे कॅटेगरीतून ओपनमध्ये जाण्याचा पर्यायच आपल्याकडे अवेलेबल नव्हता. परंतु आता पर्याय आहे, म्हणून कॅटेगरीतून ओपनमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण असेल, म्हणून कॅटेगरीचा कट ऑफ थोडासा कमी जाऊ शकतो. ओके. आता ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे, हा ईडब्ल्यूएसचा कट ऑफ माझ्या मते 43 प्लस 1 मायनस 1.5 इतका जाऊ शकतो मुलांचा. ठीक आहे. आणि मुलींचा जो कट ऑफ आहे, हा मुलींचा कट ऑफ 40 प्लस 1 मायनस 1.5 इतका जाऊ शकतो. आलं का लक्षात? मी तुम्हाला त्या कालच्या दुपारच्या लेक्चरमध्ये मी म्हटलं होतं की आन्सर की आल्यानंतर मी एक्झॅक्ट कट ऑफ जे आहे ते तुम्हाला नक्की सांगेल. काल सेफ स्कोर सांगितला होता, पुन्हा एकदा सांगतो. काल सेफ स्कोर सांगितला होता की ज्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षीच्या कट ऑफ एवढे मार्क आहे ते विद्यार्थी सेफ आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर आन्सर की आली. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांसोबत बोलणं झालं. त्यांना पहिलं म्हणजे आधी क्लासमधल्या ज्या कीज होत्या त्यानुसार त्यांनी मार्क काढले होते. आयोगाची आन्सर की आल्यानंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 मार्कांची तफावत आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे कट ऑफचा एकूण जो फ्लो आहे किंवा ट्रेंड आहे तो आपल्याला खाली जाताना दिसत आहे. विद्यार्थ्यांचे मार्क खाली जाताना दिसत आहे. म्हणून मी हे जे मार्क आहे हे मार्क तुम्हाला पुन्हा डाऊन करून सांगितलेले आहे. ठीक आहे. तर जे विद्यार्थी मी तुम्हाला जी मिनिमम लेवल सांगितलेली आहे, या लेवलपेक्षा जर जास्त मार्क घेत असेल किंवा या लेवल इतके मार्क घेत असेल तर त्यांनी मेन्सच्या तयारीला सुरुवात करा. आलं लक्षात? मेन्सच्या तयारीला तुम्ही सुरुवात करून टाका. कारण जरी तुमचा रिझल्ट आला नाही आला, कट ऑफ समजा 40 लागला, ठीक आहे, त्याच्यापेक्षा 1.5 मार्क कमी नाही लागला, 40 लागला समजा, तुम्ही केलेला अभ्यास वाया जाणार आहे का? नाही जाणार आहे. तुम्ही अभ्यास करतच राहणार आहे. आणि आता मेन्स आहे म्हणून जो अभ्यास होतो ना तो खूप जास्त होतो, जास्त जोशमध्ये अभ्यास होतो आणि कमी वेळात जास्त अभ्यास होतो. म्हणून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. तळ्यात मुळात तर आपण आयुष्यभर राहणार आहे. असंही होऊ शकते की मी जो कट ऑफ सांगितला त्याच्यापेक्षा जास्तही जाऊ शकतो, असंही होऊ शकते की त्याच्यापेक्षा कमीही जाऊ शकतो. मी एक अंदाज सांगत आहे. ठीक आहे. तर हा जो अंदाज आहे हा अंदाज मी वर्तवलेला आहे. ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त सेफ स्कोर जो आहे तो सांगितला होता. परंतु विद्यार्थ्यांचे मार्क कमी झाल्यामुळे आपल्याला आपला हा जो अंदाज आहे तो थोडासा पुन्हा खाली घसरवावा लागला, कारण मार्क कमी झालेले आहे. आणि तुम्ही बघा, तुम्ही सुद्धा चेक करा, तुमचे सुद्धा मार्क कमी झालेले असेल. मग आता विद्यार्थी म्हणतील की सर सगळ्यांचे मार्क कमी नाही झाले, पण मॅक्सिमम विद्यार्थ्यांचे मार्क कमी झाल्यामुळे त्याचा कट ऑफवर मोठ्या प्रमाणात फरक पडतो. ठीक आहे. बाकी तुम्ही तयारी करा, आम्ही तुमच्या सोबत आहे. जर तुम्हाला एमपीएससी कंबाईन परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर 2027 ची प्रिलिम आणि मेन्स या परीक्षेची बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्या बॅचमध्ये टू दी पॉइंट गायडन्स जे आहे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. सगळा सिलेबस जो आहे तो आम्ही कव्हर करून देतो. त्यानंतर 2027च्या बॅचमध्ये लाईव्ह क्लासेस तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही लाईव्ह नाही करू शकला तर रेकॉर्डेड क्लास जे आहे ते रेकॉर्डेड क्लास तुम्हाला या ठिकाणी करता येईल. ओके, लक्षात आलं? व्हेरी गुड. त्यानंतर आपल्याकडे राज्यसेवेची सुद्धा बॅच आहे. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. त्यानंतर या ठिकाणी जे स्वतः ज्यांनी एक्झाम पास केलेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे, मेंटॉरशिप देणार आहे, यांच्या गायडन्समध्ये तुम्ही तयारी करणार आहे, हे तुम्हाला स्ट्रॅटेजी तयार करून देणार आहे. त्यामुळे राज्यसेवा आणि कंबाईन यातली कुठलीही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर माझा हा मोबाईल नंबर आहे 9307814586. तर या मोबाईल नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा. ठीक आहे. कुठलाही डाऊट राहिला तरी मला नक्की सांगा. ठीक आहे. आणि तयारीला सुरुवात करा. तुमचा एक एक मिनिट महत्वाचा आहे, एक एक दिवस महत्वाचा आहे. तयारीला सुरुवात करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे.